ठीक आहे, छापा पडला तर आपण खाली जाणार आहे आणि काटा पडला तर आपण इथं झोपायचं. वैभव सरदार म्हणते ते हितनं आपल्याला चढून जायचंय. आज आपला तिसरा दिवस आहे. आता 6 वाजता आपण निघालेलो आहे भंडाराच्या दिशेने. सगळा कार्यक्रम उरकलेला आहे. मी पहिलं थोडं ब्लॉग मध्ये नाही दाखवलेलं, त्यामुळं आता डायरेक्ट ब्लॉग चालू करतोय. बॅटरी पण कमी आहे, त्यामुळं आता इथनं निघालोय आम्ही भंडाऱ्याकडे. भंडारा झाला की आम्ही इथनं थेट भीमगडकडे निघणार. आता आम्ही काही घाईत निघालोय, ब्रश बीच सगळं हातात आहे. सगळे कार्यक्रम आम्ही आता उरकत जाणार. पाण्याच्या टाक्यापाशी पोचलो की गुळणा बिळणा करून डायरेक्ट पुढं. सकाळचे कार्यक्रम पण थोडेफार राहिलेत आमचे, त्यामुळे करतच जाऊ. आता भेटू थोडं वाटेत. काही मॅटर बिटर झालं म्हणजे वाटी बिटी सरकली आपली तरच. पाण्याच्या टाक्यापाशी आपल्या रिकाम्या झालेल्या बाटल्या सगळ्या इथनं पटकन भरून घेतल्या. मी रात्री म्हणत होतो मग राजमाचीचे 2 बाले किल्ले आहेत, तसा हा दिसतोय. आता अंधारात एवढा नाही दिसत आहे. हा मनोरंजनगड म्हणजे पहिला बाले किल्ला. आणि त्या साईडला आहे, त्या साईडला कुठला आहे, श्रीवर्धन म्हणजे दुसरा बाले किल्ला. आपण निघालो ह्या मार्गाने मोहिमेच्या. एवढा अंधार आहे आता आणि अंधारात आम्ही निघालेलो आहे. पर्यंत आपण आलेलो आहे. इथं बहुतेक उतरायला जास्त खोल आहे, त्यामुळे हळूहळू चालू. पूर्ण इथपर्यंत जाम झालं. खाली असा पॅच आहे, मोठी दरी रे खाली. दरीचा पॅच आहे पूर्ण, दोरी वगैरे लावलेली इथं खाली छे. डायरेक्ट या पॅच मधनं निघायला टाइम जाणार आहे आपला. दरीचा पॅच चालू झालाय. आता इथं किती टाइम जाणार आहे माहित नाही आपल्याला. तुमच्यामुळे एखादं जाईन खाली घासारल्या. येऊ नका रे. एक किलोमीटर म्हणते 1 तास चालल्यानंतर आपल्याला इथं खाली आताशी घरं दिसलेली आहे. पूर्ण हा डोंगर उतरून आल्यानंतर अजून पूर्ण एक डोंगर पार करायचा आहे. पूर्ण 2 ते 3 डोंगर म्हणजे 2 ते 3 टेकड्या उतरल्यानंतर 1 तासात आता आम्हाला खाली रस्ता लागलेला आहे गावाचा. आणि इथून जवळपास अजून 1 किलोमीटर लांब भंडारा आहे आपला. आणि भंडारापाशी आपण पोहोचलोय आता परत. आम्ही आता आमचा आनंद असं करणार मावा काय सांगू तुम्हाला. आता एवढं उतरल्यानंतर आम्हाला 1 किलोमीटर पण 10 किलोमीटर वाटायला लागले. लय पण बेकार होते हे वाला. 2.5 तासाचा जवळजवळ 2.5 तासाचा आपला एकेरी मार्ग होता. आमची सहनशक्तीची अख्खी लिमिट चेक केलेली आहे या मार्गामध्ये. अवघड आहे, मला काहीच वाटत नाही. आता डायरेक्ट जाऊन बघतावे. आता काय बोलण्यात अर्थ नाही, आता डायरेक्ट भातच. किलोमीटरचं 1.5 किलोमीटर झालं मित्रांनो. तरी काय अजून भात आहे ना, अजून काय भात आला नाही आमचा. अजून चालतोयच आम्ही. काय आम्हाला असं वाटतं आम्हाला हुलकवणी दिल्यागत झालंय. आणि लांब पर्यंत काय आम्हाला भंडारा दिसतच नाहीये. तुम्ही लाईन बघा आता. एवढं लांब लाईन इथं अजून कुठं लांब आहे भंडारा काय कळणार हो. भावांनो, लई चालल्यानंतर 1 ते 2 किलोमीटर झाल्यानंतर आता आम्हाला भंडारा दिसलेला आहे. आणि पोरांच्या चेहऱ्यावर टवटवी आलेली आहे. आता तुमचं पाय पण धोका जात. इकडे जाऊ. आता फक्त जाऊन नुसता भात रेटायचा आता. आता फक्त भात रेटून रिलॅक्स व्हायचंय. चला.
आम्हा रिटून ताते अहो बसा जाऊ द्या चला. बोला तात्या काय देणार तुम्ही? आपण थांबा लय होईल. हा. पुढे निघून जाऊ. नाही चार्जिंगला थांबू आपण. चार्जिंग काढायला मी तुम्हाला दोघांना 40% चार्जिंग होईल एवढं मी तुम्हाला देतो. ह्याला 40% मला 40% आणि नाही दिली तर बरं ठीक आहे. नाही दिली तर बघा भाई पार्टी घरी जातात. हा पार्टी पाहिजे ना आता डायरेक्ट पुरावा आहे करणार आहे आमच्याकडे. आपण हा कॉफीची पार्टी. हा ठीक आहे बोलले ते संपला विषय दिली तर झाला. काय झालं मला हा दिली तर मला तुम्हाला काय नाही तुम्हाला एकदम हायलाइट मारतो. हा एक कप चहा ठीक आहे चालेल. आपलं खाऊन पिऊन झालेलं आहे आता. आपण निघालोय आता पुढच्या वाटेला. पाय चमकला होता, पायाची चमकेवरची गोळी पण घेतलेली मी. इथं थोडीशी सुविधा होती तिथं. हा तर आपण तिथनं पुढं निघून आलेलो आहे आणि इथून भीमगड अजून जवळपास 14 ना जवळपास 14 किलोमीटर आहे. जर अशीच वाट असेल नाही का अशी डांबरी रस्ता बिस्ता तर पोहोचला आम्ही आरामात. पण मध्ये जर डोंगर वगैरे काय आलं तर आहे मग परत फाटाफाटी. मग बघू काय कसं काय पुढं वाट भेटतील आपल्याला तशी चालायला. चला आता आपली डांबरी वाट संपलेली आहे. आता चालू झाली परत चढण वाट. ओलांडून जायचंय आपल्याला भीमगडकडे. ही वाट थोडीशी जरा तिकडून आहे, तिथून जरा चढायची वाट आहे. पण म्हणलं तिथून जर जवळ पडत असेल थोडं चढून जाऊ पण जवळ पोहोचन. त्यामुळे आम्ही चाललोय या वाटेने. बघू आता काय काय आहे पुढं वाटेत. चला आता ही जी वाट चाललोय ती शाक्की जंगलात नाही आणि वरती आम्हाला वाट जॉईन होईल का नाही ते पण माहित नाही. चाललोय बघू काय होतंय का. हा पूर्ण तर जंगलच आहे. जे सरदार वैभव बलकवडे यांनी नवीन योजना केलेली आहे वरती जायची. जो दगड दिसतोय मला तर वाटत नाही म्हणजे इथनं चढता येऊ शकतं. हा जो दगड आहे कुठं हा भाऊ म्हणतात ते हिथनं भाऊ नाही सॉरी सरदार वैभव सरदार म्हणतात ते हिथनं आपल्याला चढून जायचंय. तिथं चढायला तर काही दिसत नाही. तिथं गेल्यावरच बघू आता काय. 5 minutes later. थांबायला श्वास घे चांगला इथं. म्हणून श्वास घे नीट सोड तू खाली मागे टेक डायरेक्ट आता. हे इथून चाललं लवकर एखाद्या शिव्या घालीन आपल्याला. लय माच करून आम्ही वरती आलेलो आहे. जेवढी मस्ती नाही तेवढी काढलेली आम्ही इथं. आम्हाला पण माहित नव्हतं आम्हाला एवढी मस्ती चांगली जिरली. पण मौत के मुंह से टक से वापस आए. आता पुढं वाट बघू कशी आहे. हे इथं भयानक होती. सावऱ्या वाचला. चला मित्रांनो आता आपण बरंच पुढं आलेलो आहे. ही मोहीम आपली अंतिम काय मरणाचा शेवट साध्य करणारे बहुतेक. ही मोहीम आपली अंतिम शक्ती बघती आहे. शक्ती तर दिसत नाही पण बहुतेक अंतिम दिसन सगळं. त्यामुळे आम्हाला काय माहित नाही. आता बोलते ते की मुक्काम जवळपास 3 ते 4 किलोमीटर लांब आहे. आता आम्ही काय परिस्थितीतून आलोय ते तर तुम्ही बघितलंच असेल. जर पाय बी सटकला असता तर आम्ही बहुतेक दारात येतेच होतो इथंच. तर मुक्काम आहे 4 किलोमीटर.
त्यामुळे जरा बरं वाटतंय. जरा डांबरी रोड आला की बरं वाटेल चालायला, कारण हे घाटवाटा ज्या उतरायच्या चढायच्या असतात यात आपले गुडघे आहे मेन वाट्या सरकतात ते फार गुडघ्यांच्या, त्यामुळे जरा फाटीत चालाय. मग बघू आता हा उतार कधीपर्यंत संपतोय आपला. आपण राहतोय चालत आहे जंगलामधून, जरा सावली येतं बरं वाटतंय चालायला पण. आता आपण पूर्ण डोंगर उतरलेलो आहे. इथं खाली पाण्याची वगैरे सोय केलेली आहे. तोंड वगैरे धुवून घेतो. मुक्काम आपला अजून पुढे आहे, जवळ नाहीये. अजून जवळपास तिकडं कुठेतरी चालत जायचं आहे आपल्याला. बघू अजून इथनं किती अंतर आहे, पण आता चढाचढीची वाट नाही, वाट नॉर्मल आहे. आणि पुढं बहुतेक आपल्याला डांबरी लागेल. इथपर्यंत येतो तर हालत खराब झालेली आहे. तोंड धुवून पुढे निघू, पुढं डांबरीला लागल्यावर परत बघू किती लांबपर्यंत आपल्याला मुक्काम भेटतो. आता बाटल्या बिटल्या भरल्यात, आपण तोंड बिंड धुवून घेतलेलं आहे. आता आपण निघालोय भीमगडाकडं. मुक्काम नेमकं पायथ्याला आहे की गडावरती माहीत नाही आम्हाला, पण शक्यतो आमचा प्रयत्न आहे की गड बघायचा आहे आम्हाला, कारण आम्ही पहिल्यांदाच चाललेलो आहे भीमगडावरती. तसं आमचं राजमाची पण पहिल्यांदा होता, पण आम्ही काय राजमाच्या वरती गेलो नाही. माझा होता, मी गेलो होतो, पण यांचा नाही. पण पहिल्यांदाच आम्हाला होता, पण ह्यांचे काही चालून फाटल्यामुळे काही वरती गेली नाही. नाही. भीमगडाला पण खाली गेला. विषय कसा आहे, वैभवन मी तयार होतो, आम्ही निघालो होतो राजमाची वरती, पण नाही पार्टनरचा पण विषय नाही झाला. अक्षय दादा म्हणले काय जाऊन फायदाच नाही म्हणले, पावसाळ्यात जे दिसतं ना ते म्हणलं आता दिसणारच नाही. त्यामुळं मग आम्ही कॅन्सल केलं. त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं राजमाचीचं. ना आता आम्ही निघालो भीमगडच्या मार्गी. तर बघू भीमगडला जायला किती वेळ लागतो आणि किती किलोमीटर होतं ते. आता जवळपास आम्ही 13 ते 14 किलोमीटर केलं असेल, जास्त पण असेल, आम्हाला नेमकं नाही माहिती. आणि त्यात जवळपास 3 ते 4 मोठे मोठे डोंगर होते भरपूर, ते पार केलेले आहेत. आणि आमची तर फाटून हातात आलेली आहे, शिव्या पण येते तोंडातून, कंट्रोल करतोय. आता भेटू डायरेक्ट भीमगडच्या पायथ्याशी मुक्कामावरती आपल्या. आता आपण भीमगडच्या एकदमच जवळ आलेलो आहे. थोडंसंच राहिलंय, म्हणजे आपण एक अंदाज पकडून चालू की 1 किंवा 2 किलोमीटर जास्तीत जास्त, कारण आपल्याला इथनं भीमगड दिसू लागलाय. कसलं बोलतोय मी, डेंजर दिसायला लागलेला आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. हा भीमगड आहे जो आपल्याला आता एकदम जवळनं दिसायला लागलेला आहे. आता थोडाच वेळ लागेल आपल्याला पायथ्यापर्यंत पोहोचायला. फक्त आता मुक्काम खाली आहे का वरती ते चेक करू आपण. मुक्कामापाशी गेल्यावर समजायला आपल्याला मुक्काम नक्की कुठे आहे. बघू तिकडे जाऊन मुक्काम. ते पायथ्याला भीमगडाच्या मंदिर आहे, मंदिरात जाऊ, जरा पाया बिया पडू. आपल्याला मुक्काम दिसलेलं आहे इकडं भीमगड, आणि मुक्काम त्याच्याच ह्या बाजूला आहे, इथं दिसत असेल समोर. तर आपण पहिलं मुक्कामावरती जाऊ आणि नंतर तिथनं आपलं डिसाईड होईल भीमगडावरती जायचं का नाही. अचानक भयानक काय पण होऊ शकतं, नाहीच ठरलं तर छापाकाटा पण होऊ शकतो आमचा. त्यामुळे आता पुढं बघू काय गेम होतोय आमचा, भीमगडावरती जायचं का नाही जायचं. तर इथं मुक्कामापासून थोडंसं लांब आम्हाला झाड दिसलेलं आहे गाडाच्याच पायथ्याला. इथं जरा आराम करतो आम्ही आणि मग जरा इकडं तिकडं काय कुठं जायचं नियोजन मांडतो आराम करून. आमचा आता डिसिजन बदललेला आहे. कुठेतरी खायला बघतो आम्ही, आणि तिकडं जिथनं वाट आहे आपल्या वरती भीमगडला जायची, तर तिकडं हॉटेल जर भेटलं तर आमच्या बॅगी घेऊन चाललो आहे आम्ही. तिथं जेवून तसंच वरती आम्ही विचार करतो की मुक्कामाला जागा बघायची. जर वरती आम्हाला मुक्कामाला जागा भेटली तर बहुतेक आज आम्ही वरतीच आमचं मुक्काम करण, आणि उद्या सकाळी येईन खाली, कारण आम्ही भीमगड पण नाही बघितलेलं. त्यामुळे बहुतेक आज वरतीच जायचा प्लॅन आहे आमचा.
पोचलोय एका मंदिरात बसलेलो आहे. मंदिराच्या बाजूला एक दुकान होतं आणि तिथनं आम्हाला खायला वडापाव घेतलेले आहेत. आता आपला वडापावचा हे आपला नाश्ता झाला की आपण निघणार आहे भीमगडावरती थोडेफार व्हिडिओ काढेल मी आणि त्यानंतर मुक्कामाला आपण आजचा ब्लॉग एंड करणार आहे. तर आपण हे खाऊन घेऊ. मी आता कालपासून नुसतं ऐकतोय आज ब्लॉग एंड करणार नाही दिवसाचा ब्लॉग आहे ना, दिवसाचा पर डे. आता तू मागाशी म्हणला होता की आपण डायरेक्ट भीमगडावरती भेटू. आता आपण इथं लगेच ब्लॉग हा मग मधीच हे अचानक सापडलं, अचानक भेटलो ना आम्ही. काय? हा जेवतो ना. बॅग येते सगळं बॅग येते. नाही नसतं. ते आपलं नाही दुपारी झालं, आज दुपारी झालं. तिकडं गाव आहे की ह्या डोंगराच्या मागं कुठलं गाव आहे? हा गावाचं नाव नाही माहिती, तिथं होता भंडारा. तर भेटू आपण डायरेक्ट आता खरंच भीमगडावरती जाताना 2 रस्ते आहेत. गडाच्या त्या साईडनी एक आहे आणि मागच्या बाजूला ही टाकी आहे. इथून जरा कच्चा रस्ता आहे. तिकडून ते मग कशी काका म्हणले की आत्ता नवीन झालं आहे ज्याच्याहून गाड्या वगैरे जाऊ शकतात थोडे मधीपर्यंत. आपण चाललोय आता या तर नेमका मागचा रस्ता आहे का पुढचा हे काय मला माहित नाही. बाटली मित्रांनो एवढा वेळ भीमगड करत होतो. आता भीमगडवर चढतोय आपण. भीमगड दिसायला छोटा आहे पण छोटा, पण चढायला त्याच्या पायऱ्या एकदमच मोठ्या आणि इथं वरती अजून थोड्या अजून बारीक पायऱ्या आहे. हे चढ जास्त आहे. ती कोणाला गेला असेल तर ती कोणाच्या पायऱ्या जशा आहेत तशा इथनं दिसतात ते मला. त्याच्या पायऱ्या खडकामध्ये कोरलेल्या आहे. दम लागायची लय हे इथं. बघू आपल्याला जर सनसेटचा व्ह्यू घ्यायचा आहे अख्खा आपल्या व्हिडिओमध्ये. या अशा पायऱ्या आहेत चढ एकदम चढायच्या. ज्या अशा लय उंच नाही आहेत पण दम तर लागतो बाई. आणि इथनं मी जिथं बसलोय खडकावरती थोडंसं वर एक टप्पा पार केला की अशी खडकं आहे तिथं. या खडकावरती असा मस्त व्ह्यू येतो तुम्हाला. तसा आपला भीमगडचा ब्लॉगचा हे नाही ट्रेकचा ब्लॉग मोहिमेच्याच ब्लॉगमध्ये आहे, तेवढं बघून घ्या. आता आपण आलोय भीमगडावरती टॉपला एकदम. आपल्याला वरती यायला लागलाय अर्धा तास. म्हणजे तसं नॉर्मल जर न थांबता आलं तर 15 मिनिटात येतं. मध्ये थोडीशी खडथळ हे चढायला आहे फक्त कपरी वाट. बाकी आम्ही थांबत आल्यामुळं जवळपास अर्धा पाऊण तास लागलाय. नाही तर एवढा वेळ पण नाही लागत कारण एवढा मोठा गड नाही वाटला मला. आणि वरती असं काय बघायला म्हणजे असं वेगळं काय नाही आहे. नॉर्मल फक्त एक पठार आणि झेंडा आणि काही टाक्या आहेत गडावरती ज्या तुम्हाला इंट्रोमध्ये दिसल्याच असेल. आणि 2 ध्वज आहेत मोठे. आता इथं आपण थोडीशी सनसेटची वाट बघणार आहे. आत्ता बराच वरती आहे तसा, अजून थोडासा वेळ लागेल सनसेट व्हायला. तोपर्यंत बसू आपण आणि मग पुढचं काय कार्यक्रम करायचं ते ठरवू. मोबाईल लावली इथं बसले टप्पा. 5 minutes later. तर मित्रांनो आता विषय असा झालेला, अंधार भरपूर झालाय आणि आम्ही गडाच्या एकदम टॉपला आहे. आणि वैभवचं म्हणणं आहे की वरती झोपायचं आणि अक्षय दादा म्हणतात की खाली झोपू, वरती सेफ नाही. आणि दोघांमध्ये आता लागला विषय असा की एक म्हणतो वरती, ते म्हणतो खालीच. त्यामुळे आता छापा काटायची आपली वेळ आलेली आहे. त्यामुळे आता आपण ठरवू
छापा पडला तर तू कोणाकडे नाही ते सांग पहिले. मी कुणाकडून नाही, मी अंपायर आहे. बरं ठीक आहे. काटा माझा छापा तुमचा. ठीक आहे, छापा पडला तर आपण खाली जाणार आहे आणि काटा पडला तर आपण इथं झोपायचं आहे. हे बघ थांब सांगतो, काटा छापा. उडू का? उडू. नाही खाली पडला पाहिजे, नको उघडू, खाली पडायचा. नाही खाली बरं ठीक आहे, अरे सापडायचं नाही. आहे काटा पडला, काटा वाढलाय, काटा वाढलाय, हा काटा वाढलाय, काटा वाढलाय. अवघड खेळ आहे. तर आता आमचा झाला छापा काटा आणि त्यात वैभवचा काटा पडलेला आहे. त्यामुळे आता इथं तर पूर्ण अंधार आहे, तुम्ही लांब पर्यंत बघितलं तरी दिसेल. खाली आपलं मुक्काम आहे आणि आम्हाला 3 जण पण भेटले ज्यांनी आमच्यासारखाच छापा काटा केलेला आहे. आणि आता त्यांच्या नादाने त्यांचाही काटा आला ना आमचाही काटा आलाय आणि आता आम्ही इथं मुक्काम करायचं ठरवलंय. आता फक्त आम्ही जागा शोधतोय आणि जागा शोधून झाली की आपलं झोपायला प्रस्थान करू आणि मग बघू आता जागा कशी भेटते. आम्ही शक्यतो इथं सगळं स्लोप आहे त्यामुळे पटांगणच शोधतोय ज्याने आम्ही इकडं तिकडं पुढं सरकणार नाही. बघू आता जागा कशी भेटते आपल्याला. आपण झोपण्यासाठी जागा शोधत होतो, आपल्याला ध्वजाखाली चांगली जागा पण भेटलेली आहे आता वरतीच भीमगडवरती झोपायला. आणि हा आत्ताचा 3रा दिवस आहे आपल्या मोहिमेचा आणि उद्या 4था दिवस आपला समारोप असेल मोहिमेचा. तर ही मोहीम ह्या वर्षीची थोडी अंतर जरी कमी असलं तरी घाटवाटा आणि जे काही डोंगर दऱ्या होत्या त्या एकदम आपली अंतिम शक्ती बघणाऱ्या होत्या. आमचे बरेच पार्टनर आले नव्हते या मोहिमेला, आम्हाला आणायचं होतं त्यांना पण त्यांच्या कामानुसार त्यांना नाही जमलं. पुढच्या वर्षी मला वाटतं येतील ते आमच्या सगळ्यांसोबत कशी मोहीम असली तरी. आता आम्ही इथं 3 बसलेलो आहे, आता आम्ही हातरून करणार आणि झोपणार आहे. तर हा आपला 3ऱ्या दिवसाचा ब्लॉग आपण इथं एंड करतोय आणि ह्याच्या पुढचा ब्लॉग उद्याचा 4थ्या दिवसाचा पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे. तर आता आपण हा ब्लॉग इथं एंड करतोय.